महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कर्तव्यनिष्ठेचा वसा अन माणुसकीचा वारसा। पेणच्या बोरवे गावचे सुपुत्र मीनानाथ गावणसर भालगाव येथे 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त। माणसाने किती काळ सेवा केली यापेक्षा ती कशी केली यावर त्याचं मोठंपण ठरतं। पेण तालुक्यातील छोट्याशा बोरवे गावातील मातीचा संस्कार घेऊन भालगावच्या द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात गेली 34 वर्षे ज्ञानाची गंगा प्रवाही ठेवणारे श्री मीनानाथ केशव गावणसर 28 एप्रिल रोजी एका हृदयस्पर्शी समारंभात सेवानिवृत्त झाले। 31 मे 2026 रोजी त्यांच्या या प्रदीर्घ सेवायज्ञाची अधिकृत सांगता होत आहे। स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मितभाषी आणि सहकाऱ्यांशी कौटुंबिक जिव्हाळा जपणारे गावणसर विद्यार्थ्यांसाठी मात्र मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक राहिले। 5वीच्या लहानग्यांपासून ते 10वीच्या किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वांना त्यांनी विषयाच्या पलीकडे जाऊन माणुसकी शिकवली। त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळेच बोरवेसारख्या ग्रामीण भागातून आलेला हा शिक्षक भालगावच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनला। वर्गापासून ते मैदानापर्यंत हिंदी आणि इतिहास विषयाचे अध्यापन करतानाच त्यांनी इतिहास विषयाचे बोर्ड मॉडरेटर म्हणून, परीक्षक म्हणून 30 वर्ष आपली वेगळी ओळख निर्माण केली। केवळ वर्गातच नव्हे तर खो खोच्या मैदानातही त्यांनी विजयाचे मंत्र दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा खो खो संघ जिल्हा स्तरावर अजेय राहिला। 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेने तालुक्यात मिळवलेला प्रथम क्रमांक हा त्यांच्या शैक्षणिक तपस्येचा कळस ठरला। मुंबईकर ग्रामस्थ मंडळ भालगाव येथील द.ग. तटकरे विद्यालयात आयोजित निरोप समारंभात गावणसरांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सेक्रेटरी, संस्थेचे सर्व आजी माजी सदस्य, माजी विद्यार्थी तसेच शाळा समितीचे सर्व आजी माजी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावणसरांनी संस्थेला आणि शाळेला आपले कुटुंब मानले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे घडवले, अशा गौरवपूर्ण भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। निवृत्तीचा सत्कार स्वीकारताना सर भावूक झाले होते, पण त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि अनेक माजी विद्यार्थीही आपले अश्रू रोखू शकले नाहीत। असा हा शैक्षणिक प्रवास करणाऱ्या एका निष्कलंक कारकिर्दीला यावेळी सर्व ग्रामस्थांनी मानवंदना दिली। शाळेची घंटा थांबेल, खडूची साथही सुटेल, पण सरांनी दिलेली माणुसकीची शिकवण भालगावच्या मातीत कायमची रुजलेली असेल, अशा शुभेच्छा देत गावणसरांना त्यांच्या पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, भालगाव, रोहा।